Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार. आपण आज विशेष चर्चासत्रामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या चर्चासत्रा संदर्भामध्ये आपण जे काही विषय मांडला आहे, येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे जे काही भवितव्य आहे त्या भवितव्याच्या माध्यमातून जे काही स्पर्धा परीक्षा होत आहेत या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज जे मान्यवर आले आहेत ते मान्यवरांचे आपण थोडक्यात परिचय घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये सतत हार्दिक स्वागत. आपला थोडक्यात परिचय सांगा. मी अशोक नारायणराव वराडे, सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी कार्यरत असून माझी शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश MAd नेट आणि सेट एज्युकेशन विषयामध्ये आणि सेट इंग्रजीमध्ये आणि सध्या PhD देखील नवोदयच्या विषयावरच चालू आहे. या ठिकाणी सर आपला माझा पहिला प्रश्न आहे की नवोदय हा उपक्रम नेमका काय आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तो अंमलात आणला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याचं ठरवलं. भारतामध्ये सर्वप्रथम नवोदय महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यामध्ये नवसारी या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. थोडक्यात नवोदयचा अभ्यासक्रम आणि नवोदयचं शिक्षण नेमकं कसं असतं ते मी सांगतो. आपण बाहेरच्या शाळांमध्ये गलेलठ्ठ फीस भरून जे CBSEचा अभ्यासक्रम आपण शिकत असतो तोच CBSEचा पॅटर्न अतिशय उच्च दर्जाचं निवासी शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं, ज्यामध्ये त्यांना जेवण फ्री असतं, राहण्याची सुविधा फ्री असते, स्टेशनरी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पालकांना एकही रुपया नवोदयमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर खर्च येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी आपण UPSCची एक्झाम जी घेतली जाते आपल्या देशामध्ये आणि त्यामध्ये जे सक्सेसचं प्रमाण असतं त्यामध्ये नवोदय विद्यालयांचं प्रमाण, विद्यार्थ्यांचं सक्सेस होण्याचं प्रमाण लक्षणीय असतं. अशा पद्धतीचं भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय याप्रमाणे याची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी नवोदयचा अभ्यासक्रम हा जो अभ्यासक्रम आहे कशा पद्धतीत केला पाहिजे आणि जेणेकरून त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनातली जी काही भीती असते ती भीती कशी बाहेर पडते. आता नवोदयचा अभ्यासक्रमाचा विषय असा आहे, दिवसेंदिवस प्रचंड स्पर्धा वाढत आहे. यामध्ये सांगायचं म्हणजे इयत्ता 3री पासून जर एखाद्या विद्यार्थ्यांनी तयारी केली तर त्याचं सक्सेस होण्याचं चान्सेस जास्त वाढतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी सांगायची, तुमच्या माध्यमातून ते सर्व पालकांपर्यंत जाईल की आमचे जे स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आहे 2018 पासून आम्ही यामध्ये काम करत आहोत आणि आत्तापर्यंत 6 वर्षामध्ये 61 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झालेली आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील 90 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे, हे थोडंसं लिमिटेड प्रमाणामध्ये आम्ही सध्या काम करत आहोत. एक 80 ते 100 विद्यार्थी आमच्याकडे येतात, 10-15 विद्यार्थी सक्सेस होतात, परंतु हे अंबड शहरापुरतं जालन्यापुरतं हे मर्यादित राहते. मग आम्ही आता ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये याचं रूपांतर केलेलं आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे सध्या आणि तो तुमच्या माध्यमातून जाणार आहे. याच्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होत आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना आपण 4थी पासूनच नवोदय आणि स्कॉलरशिपचं जे अध्यापन आहे ते पूर्णतः मोफत YouTube चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्हाला काय वाटलं की आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवोदयचा उपक्रम जे काही तुम्ही राबवत आहात, तुम्हाला असं वाटलं का की आपण आपल्या शैक्षणिक माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो? नक्कीच. या ठिकाणी एक सांगावं वाटतं मला की नवोदयचा जो दर्जेदार अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल बऱ्याच पालकांना अजूनही माहिती नाही आहे आणि सगळ्यात मेन पॉईंट, मुख्य मुद्दा असा होतो या ठिकाणी की त्याचा एक GR आहे, 3री, 4थी आणि 5वी या 3 वर्गामध्ये तुमचं प्रवेश ग्रामीण भागामध्ये जर असेल तर तुम्हाला 75% जागा रिझर्व असतात आणि शहरी भागामध्ये जर असेल तर तुम्हाला फक्त 25% जागा मिळतात. बरेचसे पालक तालुक्याच्या शाळेमध्ये टाकून देतात पहिलीपासून, मुलगा जातो शहरी भागामध्ये आणि मग नंतर पश्चाताप होतो. त्यामुळं
तुमच्या माध्यमातून हा संदेश सर्वांपर्यंत जाऊ द्या. ज्यांना नवोदयाची स्वतंत्र तयारी करायची आहे त्यांनी तिसरीपासून आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश ग्रामीण भागामध्ये ठेवणं आवश्यक आहे. आपण जेव्हा स्वप्नपूर्ती अकॅडमीच्या माध्यमातून जे काही अभ्यासक्रम चालू केला हम्म. तुम्हाला असं वाटलं की आपण आपल्या स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम आपण ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यापर्यंत जे काही पोहोचण्याचं साधन तुम्ही आता निवडले, हम्म. हे साधन तुम्हाला तुमच्या मनामध्ये कधी अंमलात आणलं तुम्ही की तुम्ही हे केल्याच्या नंतर तुम्हाला योग्य वाटलं? मी आता गेल्या 6 वर्षापासून आत्ताच सांगितलं मी की ऑफलाईन स्वरूपामध्ये काम चालू आहे. परंतु असं बऱ्याचदा अनेक जिल्ह्यामधून, मी आता नगर जिल्ह्यामध्ये काम केलं, बीड जिल्ह्यामध्ये राहिलं होतं आणि सध्या जालन्यामध्ये कार्यरत आहे. तर मी ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे त्या ठिकाणाहून मला खूप वेळेस कॉल यायचे, सर तुम्ही ऑनलाईन घ्या, आम्ही पाहिजे ती फीस देऊ. परंतु मग माझ्या डोक्यात असं आलं, आपण जर फीस घेऊन करत बसलो तर मग जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जाणार नाही. गरीबातला गरीब विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार नाही. म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आम्हाला जॉईन व्हावं. अगदी मोफत हा अभ्यासक्रम तुम्हाला बेसिकपासून पूर्ण परीक्षेच्या तयारीपर्यंत, प्रश्नसंच सोडवण्यापर्यंत आपण सविस्तर मार्गदर्शन, तिसरीपासून जरी तुम्ही जॉईन केलं तर नक्कीच तुम्ही 5वीपर्यंत जाईपर्यंत परफेक्ट होऊन यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात. आपण जेव्हा जो अभ्यासक्रम शिकवतो, आपण शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, अभ्यासक्रम शिकवण्याच्या पद्धती, आपण कुठल्या कुठल्या पद्धतीत अभ्यासक्रम शिकवतो जेणेकरून तो सर्वसामान्य आणि एक तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत तो अभ्यासक्रम संपुष्टात आला पाहिजे, त्यांच्या लक्षात आला पाहिजे. आपली शिकवण्याची पद्धती कशा पद्धती असतात? आता सांगायचं म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये 3 विषयांचा समावेश असतो. पहिला म्हणजे मानसिक क्षमता चाचणी, ती 50 गुणांसाठी असते. त्यानंतर गणित असतो, तो 25 गुणांसाठी, आणि भाषा त्यावर आधारित उतारे येतात ते 25 गुणांसाठी. असा 100 गुणांचा पेपर असतो, 80 प्रश्न असतात. पण एका वर्षात जरी तयारी केली तर मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा हा विषय तुम्ही एका वर्षात कव्हर करू शकता. परंतु खरं मेरिट तुमचं गणितावरच लागणार आहे, आणि त्याला जर तुमचा पाया पक्का नसेल तर मात्र मग तुम्हाला अडचण येईल. अतिशय उच्च दर्जाचे असे गणित असतात. MPSC UPSCला येणारे उदाहरणं या ठिकाणी नवोदयाच्या परीक्षेला असतात. त्यामुळं माझा विषय गणितच आहे आणि इतर विषयांचं देखील मार्गदर्शन होणारच आहे. परंतु उदाहरणादाखल आपण एका घटकाचे 1-2 उदाहरणं या ठिकाणी सोडून बघू. श्रोते हो, या ठिकाणी आता सरांची जी काही शिकवण्याची पद्धत आहे ही पद्धत स्वतः ते दाखवत आहेत आणि कशा पद्धतीमध्ये जो काही अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहू शकतो. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर दाखवतात. सर, कशा पद्धतीचा आपला अभ्यासक्रम असणार आहे? अभ्यासक्रम आता प्रत्येक घटकाची अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी आपल्या ह्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कसं घटक आकलन होईल ते शॉर्ट मेथडने, ट्रिक्सने, एलिमिनेशन मेथडने आपण या ठिकाणी प्रत्येक घटकाची सविस्तर टीचिंग करणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी सर आपला अभ्यासक्रम कशा पद्धतीने शिकवत आहे. या ठिकाणी आपण समोर लक्ष देऊन या ठिकाणी पाहू जेणेकरून आपल्या लक्षात देखील येईल की नेमकं सरची जी शिकवण्याची पद्धत आहे ही कशा पद्धतीमध्ये आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, 9, 2, 5 स्टार 8, 5 ही संख्या 11ने विभाजित असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता यामध्ये सांगायचं म्हणजे घटक दुसरा असतो नवोदयाच्या गणिताच्या पेपरमध्ये, विभाज्यतेच्या कसोट्या हा एक छोटासा पॉईंट आहे. त्यावर एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येतो. तर यामध्ये 11ची जी कसोटी आहे, आता 11ची कसोटी असते समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जातो. एवढी मोठी कसोटी आहे ती. तर आता ही जी संख्या दिलेली आहे या ठिकाणी 9, 2, 5 स्टार 8 आणि 5 ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला निवडायचं आहे. तर आता सर्वप्रथम आपण याला क्रमांक देऊ. ह्या दिलेल्या संख्येचे जे अंक आहेत त्यांना आपण क्रमांक देऊ. त्याचं कारण असं आहे, समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक आपल्याला काढायचा आहे. तर आता या ठिकाणी आता पाहिलं जर आपण समस्थानी कोणकोणते अंक आहेत,
2 सम आहे, 4 सम आहे, 6 सम आहे. तर 2च्या ठिकाणी 2 आहे अधिक त्यानंतर 4च्या ठिकाणी आपल्याला तर अंक ठेवून बघायचा आहे यामधला ऑप्शनमधला. तर आपण पहिला ऑप्शन ठेवून बघू डीचं. इथं 4 आला आणि 6च्या ठिकाणी आहे 5. यांची बेरीज आली 11. आणि आता विषम स्थानी जे अंक आहेत, विषम स्थानी म्हणजे 1 नंबरला आहे 9, 3 नंबरला आहे 5 आणि 5 नंबरला आहे 8. 9, 5, 14, 8, 22. आता ह्या आलेल्या उत्तरातला फरक, आलेल्या उत्तरामधील फरक जर 0 किंवा 11च्या पाड्यात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. यांच्यातला फरक काढू आपण. फरक आला 11 म्हणजेच स्टारच्या जागी 4 हा अंक ठेवावा लागेल आपल्याला. तो ठेवल्यास ह्या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. या ठिकाणी सरांनी जो काही अभ्यासक्रम समजून सांगितला, जो अभ्यासक्रम आपण सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जो काही मनामध्ये काही भीती असते, गणित हा विषय भीती असते, कसोटी असतात, तुमची कुठले सूत्र असतील, या संदर्भात जे काही सरांनी आता सांगितलं त्या पद्धतीमध्ये जर विद्यार्थ्यांनी निश्चित अभ्यास जर केला तर निश्चित त्यांच्या भविष्यात काही फायदा होऊ शकतो. निश्चित. आता भविष्याबद्दल सांगायचं म्हणजे या ठिकाणी वर्षभरामध्ये आपलं जूनमध्ये बॅच सुरू होते आणि वर्षभरामध्ये त्यांचा एवढा बेसिकपासून पूर्ण सराव घेतला जातो. जवळजवळ 50 सराव पेपर होतात. 50 गुणिले 20 उदाहरणं जर घेतले तर गणिताचे 1000 उदाहरणं. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुमचे 100 उदाहरणं होतात. 12 चॅप्टर आहेत म्हणजे 1200 ते 2 ते 3000 उदाहरणं गणिताचे होतात आणि इतर विषयांचा देखील खूप सराव होतो. याचं सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही अनेकदा चॅलेंजने सांगतो की आमचा येथून 5वीमधून शिकून गेलेला विद्यार्थी बाहेर ग्रामसेवक, तलाठी याचा पेपर जर त्यांना दिला तर त्यातला 70 ते 80% भाग आमचे विद्यार्थी सहज सोडवतात आणि त्यांचा अभ्यास करण्याची क्षमता वाढते. आणि गणितामध्ये एकदा तुम्ही जर परफेक्ट झालात तर असं म्हणतात गणितात जर परफेक्ट असेल तर आपोआपच तो सर्व विषयामध्ये परफेक्ट बनतो. त्याचं कारण जास्तीचा अभ्यास. सर्व विषयाला जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ एकटा गणिताला द्यावा लागतो. त्यामुळे अभ्यासाची क्षमता वाढते आणि भविष्यातलं इथं 8वी पर्यंतचं गणित कंप्लीट होतं नवोदयच्या माध्यमातून, जेणेकरून की त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये त्याला कधीच अडचण येणार नाही. बोलण्याचा उद्देश आहे की नवोदयच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये याचा निश्चितच लाभ होतो. नक्कीच. ही एक टेक्निकल गोष्ट आहे की 5वीला नवोदयच्या परीक्षेला बसला आणि तो फायनल यादीत येईल का नाही ही एक तांत्रिक गोष्ट आहे. शेवटी स्पर्धा आहे, 1% नशीब आहे, 99% प्रयत्न आहे. परंतु ह्या अभ्यासाचा फायदा त्याला भविष्यासाठी होणार. स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होणार आणि त्याला नक्कीच भविष्यामध्ये यश मिळणार. या ठिकाणी सरांनी जो काही आपल्याला नवोदय विषयाचा जो काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनातील जी भीती आहे ती भीती कशी बाहेर काढता येईल आणि कशा पद्धतीचे काही साध्या पद्धतीमध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे जेणेकरून विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये ते लगेच कॅप्चर करता येईल, या संदर्भामध्ये जी सरांची जी माहिती सांगितली आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये भरपूर असा फायदा देऊन जाणार आहे. आपण पुन्हा भाग 2 मध्ये सरांची अशीच एक मुलाखत घेणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. अशाच काही घडामोडी पाहत राहा आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर जो काही अभ्यासाचा जे परिणाम होत आहे यांना बाजूला ठेवून एक सोप्या पद्धतीमध्ये अभ्यासक्रमाची जी काही पद्धत आहे ही मुद्दामच आपण आपल्या माध्यमात अंमलात आणावी. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण वराडे सरांचं जे काही चॅनल आहे युट्यूब चॅनल सांगतो मी 1 मिनिट. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीचं जे काही युट्यूब चॅनल आहे सांगतो 1 मिनिट. या चॅनलला निश्चितच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. हे चॅनल निश्चित आपण आपल्या मोबाईल मध्ये सबस्क्राईब करावं. अशाच या माध्यमातून सरांच्या माध्यमातून आपण नवनवीन अभ्यासक्रमाची माहिती घेणार आहोत. श्रोते हो, आपण जो काही आजचा जो व्हिडिओ पाहिला आहे हा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या पालकांच्या फायद्याचा असणार आहे. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा नवनवीन विशेष चर्चासत्र. तोपर्यंत थांबा आणि नमस्कार सर. आपण आपल्या स्टुडिओ आमच्या चॅनलच्या वतीने आपलं शतशः आभार. धन्यवाद. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि हा संपर्क क्रमांक आहे. ठीक. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.